हिंजवडीमधील 37 आयटी कंपन्यांच्या स्थलांतराला राज्यातील ट्रिपल इंजिन जबाबदार आहे अशी टीका राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे। तसंच हे सरकार केवळ घरफोडा, इन्कम टॅक्स, सीबीआय आणि ईडी यात व्यस्त आहे असंही त्या म्हणाल्यात। पुण्यातील सारसबागेसमोरील अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याला सुप्रिया सुळे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं। यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला आहे। गेल्या काही दिवसांपासून राज्यसभेवरून मंत्री छगन भुजबळ हे नाराज असल्याच्या चर्चा सुरू आहेत। याबाबत बोलताना छगन भुजबळ यांनी मिश्किल टिप्पणी केली आहे। राज्यसभेचे काय बोलता, मी लोकसभा सोडली, राज्यसभेचं काय घेऊन बसलात असं म्हणत छगन भुजबळ यांनी नाराजीच्या चर्चांना पूर्णविराम दिलाय। तसंच मी नाराज वगैरे नाही असंही त्यांनी स्पष्ट केलंय। आज प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी पुन्हा एकदा आमदार जितेंद्र आव्हाड यांची बाजू घेतली आहे। शंभूराज देसाई यांनी एक्साईज खातं सांभाळलं असेल तेव्हापासून नाशिक, संभाजीनगर किंवा पुणे परिसर असेल, या सगळ्या परिसरामध्ये सातत्यानं ड्रग्सचे साठे सापडतात। यावर आम्ही एक्साईजच्या माणसाला काय बोलावं असा सवाल करत ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी मंत्री शंभूराज देसाई यांना प्रत्युत्तर दिलंय। पुणे आंदोलनात शंभूराज देसाईंचं नाव घेतल्याप्रकरणी त्यांनी सुषमा अंधारे यांच्यासह आमदार रवींद्र धंगेकर यांना इशारा दिला होता। यावरूनच सुषमा अंधारे यांनी पलटवार केलाय। परदेशी कशाला जायचं असं ट्विट करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंना टोला लगावला होता। त्याला काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी प्रत्युत्तर दिलंय। राज्यात दुष्काळ आहे, शेतकरी आत्महत्या करतायत, त्याकडे लक्ष द्या, पुन्हा तुम्हाला शेतीच करायची असा उपरोधिक टोला नाना पटोले यांनी लगावलाय। काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष दिवंगत प्रतापराव भोसले यांच्या निधनानंतर कुटुंबियांच्या भेटीसाठी ते विमानानं कराड विमानतळावर आले होते। यावेळी माध्यमांशी ते बोलत होते। शेतकऱ्यांना कर्ज न देता आत्महत्यास जबाबदार असलेल्या मॅनेजरला सोडणार नाही, मंत्री झोपा काढतायत का? एकीकडे शेतकरी दुष्काळामुळे आत्महत्या करतायत तर दुसरीकडे राज्य शासनाचे मंत्री झोपा काढत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे।